येवला तालुक्यातल्या अनकुटे गावामध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झालेत। या भागातल्या 15 ट्रान्सफॉर्मर नगरसूल सबस्टेशनला जोडले, त्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये अडथळे येतात। दरम्यान अनकुटे गावाला तांदुळवाडी सबस्टेशनवरून कनेक्शन देण्यात यावं अशी मागणी शेतकरी करतात। ओके नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। मागच्या आठवड्यामध्ये शहरात 16 रुग्ण आढळले। आतापर्यंत 137 रुग्णांची नोंद झाली। त्यामुळे महापालिकेने औषध फवारणी आणि जनजागृती मोहिमा सुरू केली। इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नाशिककरांचा सध्या कल वाढलाय। राज्यात ईव्ही खरेदीमध्ये नाशिकचा 3रा क्रमांक लागलाय। जानेवारी 2021 ते 25 या कालावधीमध्ये 33,191 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे आणि सर्वाधिक दुचाकी वाहनांचा यामध्ये समावेश आहे। त्याखालोखाल चारचाकी वाहनांना पसंती मिळते। नाशिक शहरातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखेनं अटक केली आहे। आरोपीकडून एक रिक्षा जप्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात रिक्षा चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात, त्यामुळे पाथर्डी फाटा परिसरात पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे।